या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही. फासावर लटकवण्याची मागणी तमाम जनतेची आहे. महाराजाचा काळ पण बघितला आपण, असे तुकडे करून टाकले, पण आठला बघितलं नाही. म्हणजे दोन कालपासून आज आम्हाला असं अन्न पण जात नाही. ते नाका बोका कोण असेल सगळं मध्ये टाकायला पाहिजे. करायलाच पाहिजे. अशी शिक्षा मात्र 100% व्हायला पाहिजे. नाही तर हे गोरगरीबाला हे आज किती का चुताडून मारित. वाल्मिक कराड ह्यांना ते फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि सह आरोपी धनंजय मुंडे साहेबाला यांना करायलाच पाहिजे आमची विनंती. तोंडावर लघवी करण्यात आलेली आहे, डोळे काढण्यात आलेले आहे, एवढ्या क्रूरतेने हत्या करण्यात आली. म्हणजे असं वाटतंय की माणुसकीला काळीमा आज नाहीशी झाली असं आपल्याला वाटतं. तालुक्यातील मासाजोगातील जी घटना घडली आहे ती मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे आणि या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही. फासावर लटकवण्याची मागणी तमाम जनतेची आहे. सध्या आता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे. काय शेवटपर्यंत यांना न्याय मिळेल असं आपल्याला वाटतं? अपेक्षित आहे. कृत्य ते एकदम मानवतेला आपल्याला जाणवणार ना असं कृत्य केलंय त्यांनी. तर कुठंच बघितले नाही आपण. महाराजाचा काळ पण बघितला आपण, असे तुकडे करून टाकले, पण आठला बघितलं नाही. म्हणजे दोन कालपासून आज आम्हाला असं अन्न पण जात नाही. ते नाका बोका कोण असेल सगळं मध्ये टाकायला पाहिजे. ते बाहेर ह्याचं मेन कोण आहे सगळ्याला माहिती जनतेला. त्यामुळे आपल्याला सांगायचं जरूर नाही. ते राजीनाम्याने फरक पडणार नाही. आणि आमची सक्त म्हणजे मनातून आमची तीव्र भावना आहे, जोपर्यंत ह्याला फाशी होत नाही तोपर्यंत हे लढा अजून चालू राहणार आहे. त्यांचा ते जर दोषी नसते ना तर त्यांनी मनाने द्यायला पाहिजे होता. कारण कुणी बी काय म्हणतंय वाल्मिकांना कराड त्यांचा माणूस आहे, मग त्यांचा बी रोल असणार आहे त्यामध्ये. याला कोणाचा राजकीय वरद असते काय वाटतं आपल्याला? हे सगळे मिली बघत आहे. हे जेलमध्ये असताना ह्याला VIP ट्रीटमेंट मिळते, बिर्याणी खायला भेटते, माणसाला जी सुविधा पाहिजे का ती त्यांना जेलमध्ये भेटते. पूर्ण राजकीय षडयंत्रमधून हे कार्यक्रम चालू असते, पण त्यांना फाशी झालीच पाहिजे. तरच संतोष अण्णा देशमुख यांना खरा न्याय मिळेल आणि असले कृत्य करायला कुणाचीच म्हणजे हिंमत होणार नाही. हे झालं म्हणजे हे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. धनंजय मुंडेला सुद्धा त्याच्यावर काहीतरी कारवाई करायलाच पाहिजे. अशी शिक्षा मात्र 100% व्हायला पाहिजे. नाही तर हे गोरगरीबाला हे आज किती का चुताडून मारित. आणि मग जर मारले गोरगरीब जर मेले तर मग ह्यांचं श्रीमंतच लोकांचं करायचं का? पण यांना आता फाशी शिक्षा द्यायलाच पाहिजे. नाही दिली तर मग खूप अवघड होईल. परत तीव्र आंदोलन करूत आम्ही आणि भरपूर संख्येने एकत्र. कायदा राहिलाय का असं वाटतंय का आपल्याला? कशाचा कायदा राहिला असल्यासारखं वाटतच नाही आम्हाला. तर कायदा हे नाहीच म्हणायचं सध्या. कारण जर कायदा असता तर हे पाठीमाग हे गुंतून पडायला पाहिजे होते. हे बाहेरच राहतात, हे कोणी धरतेत आणि काही सुटतेत. मग कसं काय गठत नाहीत? हे गठायलाच पाहिजे. 100% गाठायला पाहिजे. नाही गाठून मग काय हे आता गाठीत येईल, पण आता त्यांना वेळच लागला. आता त्यांनी गाठायलाच पाहिजे 100%. अवघडच आहे ना हो. किरकोळ जर असेल तर तवाच गटतंय. ते साधं एकदम साधं सिंपल गटतंय. आणि जर एवढा मोठा जर घटना जर होऊन जर माणूस मारून जर किती अवघड आहे. गोरगरिबाचा जर असेल तर ते तपकून हे करतात. हे चांगले माणसं म्हणले गटत नाहीत का? मग असं गोरगरीब अन्याय का व्हायला लागला नाही? हे अजितदादा शिंदे यांनी विचार करायला पाहिजे हे गोरगरिबाचा. नाही तर नाही गोरगरिबाचा विचार केला तर काय आहे? अवघड आहे हे. परत तुम्हाला बी जड जाईल. त्यांच्या सोबतच आहेत, हे आपल्या ह्याच्यासोबतच आहेत, आम्ही म्हणजे मुख्यमंत्र्यासोबतच आहेत. पण कसं आहे की असं आमच्यावर जर हे झालं मग काय होते? जेवढे गुन्ह्यात सापडत आहेत हे एकाला बी सुट्टी नाही आणि सुट्टी व्हायलाच नाही पाहिजे. अशी हत्या कधी झाली बी नाही आणि फ्युचरमध्ये कधी होणार पण नाही. आणि म्हणजे इतकं ती हत्या होती तो त्यांनी लघवी कर बांबूने आणणे ही हत्या एकदम क्रूर हत्या आहे. त्याबद्दल ह्यांच्या हत्येविषयी हे म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनी त्याच क्षणी घ्यायला पाहिजे होता. तर हे उशीर झाला. त्याच्याबद्दल संदीप भैया क्षीरसागर यांनी सगळ्यात मुद्दा विधिमंडळात अगोदर विचारला आणि क्षीरसागर भैया यांनीच घेतलेला आहे. तर तसेच दसांना असतेन, बजरंग बाप्पा सोनवणे असतेन, प्रकाशदादा सोळंके असतेन, हेनी सगळा महाराष्ट्रात गुन्हा दाखल करीत नव्हते. त्या टायमाला सगळ्यात अगोदर जाऊन गुन्हा दाखल घेत नव्हते गुन्हा त्या पोलीस स्टेशनला. वाल्मिक कराड ह्यांना ते फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि सह आरोपी धनंजय मुंडे साहेबाला यांना करायलाच पाहिजे आमची विनंती. राजीनामा कुणी देणं किंवा कोणत्या पक्षाने घेणं हा त्यांचा पर्सनल विषय आहे, परंतु विषय हा संवेदनाचा आहे, विषय हा माणुसकीचा आहे, विषय हा या संतोषभाई देशमुखांना त्यांच्या अंगावरती मूत्र विसर्जन केलं जाणं हा भारतीय संस्कृतीला कुठेतरी वाईट गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवत असताना हा महाराष्ट्र महाराजांनी अफजल खानाला तोडलं होतं, तेव्हा त्याचं धड आपल्या भूमीमध्ये ते असंच पडू नये बेवारसपणे. त्यामुळं सुद्धा त्याचा अंत्यसंस्कार थोर राष्ट्रपुरुष आहेत
आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि अशा महाराष्ट्रामध्ये एखाद्याला अशी विटंबना करून मारत जाते. विलासराव देशमुख होते, आरारापा गृहमंत्री होते, एवढा मोठा नेता असून सुद्धा जेव्हा आज अटॅक झाला होता, 26/11 झाला होता, लगेच 2 मिनिटात न मागताच राजीनामा दिला होता. नैतिकतेने त्यांनी आता उशिरा का होईना राजीनामा दिला, ही चांगली गोष्ट आहे, व्यवस्थित आहे. मत्स्योद्योग प्रकरणामध्ये जे फोटो व्हायरल झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने दिली आहे, यामध्ये आपल्याला असं पाहावयास मिळेल की माणुसकी संपून गेली की काय. एवढ्या क्रूरतेने आहे, तोंडावर लघवी करण्यात आलेली आहे, डोळे काढण्यात आलेले आहेत, एवढ्या क्रूरतेने हत्या करण्यात आली म्हणजे असं वाटतंय की माणुसकीला काळीमा आज नाहीशी झाली असं आपल्याला वाटतं. यांची हत्या पाहतो किती दिवस झाले. खरं तर महाराष्ट्र शासनाने धनंजय मुंडे यांना सरकारची चूक आहे आणि धनंजय मुंडे वाल्मिक कराडचे जसे आका आहेत तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडेला पूर्ण पाहिलं तर FIRच धनंजय मुंडे यांच्यावर पाहिजे होती आणि त्या दबावाखाली तपास यंत्रणा आणि पोलीस प्रशासन काम करत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेऊन आपले स्वतः राजीनामे द्यायला पाहिजे. हे फोटो व्हायरल कोर्टामध्ये झाले आहेत. कोर्टामध्ये ज्यावेळेस चार्जशीट फाईल झाली त्यावेळेस हे फोटो सगळ्यांना दिसले. एवढी क्रूरता असून सुद्धा ह्या लोकांना आतापर्यंत मंत्र्याला सुद्धा हे चॅलेंज आहे आणि पूर्ण पोलीस प्रशासनाला हे चॅलेंज आहे की तुम्ही अजून काही आरोपी गायब आहेत ते तुम्ही पकडू शकले नाही. आणि लवकरात लवकर ह्या केसमध्ये फास्ट ट्रॅक जे कोर्ट असतं त्याच्यामध्ये हा प्रकरण प्रविष्ट करून ह्या मेन धनंजय मुंडे जे आहेत त्यांच्या सांगण्यावरच ह्या सगळ्या आरोपींचा अहंकार होता आणि त्यांनी बळ दिल्यामुळेच हे घडले. त्यांनी ह्या सगळ्या आरोपींना बळ दिलं आणि त्यांचेच हे सगळे कार्यकर्ते होते आधीपासून, सगळ्या जगाला माहिती. मग त्यांना तुम्ही आवरायला पाहिजे होता आधी, तुम्ही राजीनामा दिला. ह्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे, तर याला कोणतं राजकीय वरदहस्त आहे, काय वाटतं आपल्याला? हे चॅलेंज आहे, त्यांनी तात्काळ त्या आरोपीला अटक करावं. ते पाकिस्तानमधून, दुबईमधून आरोपी आणायची भाषा करतात. मुंबई पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस असेल,